पण जान्हवी, आम्ही असं ऐकलंय म्हणजे सॉरी पण हे जे काही आपण मजा-मजावाले प्रश्न करत होतो त्यानंतर थोडंसं सीरियस झोनवर हा प्रश्न आहे. आम्ही असं ऐकलंय की तुझ्या ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट्स होते. हो. हो. असं झालंय. ॲक्चुअली जेव्हा ईशान झाला 1.5 महिन्याचाच होता, तेव्हा मी अचानकपणे किचनमध्ये होते उभी असताना अचानक अर्धं शरीर माझं उडायला लागलं, राइट साइडचं. म्हणजे मला कळेच ना की काय होतंय आणि मी असा पाय पकडून बसले की आणि अचानक हे सगळं उडतंय, उडतंय, उडतंय. मी सगळ्यांना हाक मारते की मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. मला काही कळेच ना, कळेच ना. डोक्यात खूप मुंग्या, मुंग्या, मुंग्या आणि मी बेशुद्ध झाले. त्याच्या एक 10-15 मिनिटानंतर मला जेव्हा उचलून मला बेडवर ठेवलेलं, तेव्हा मला जाग आली आणि तेव्हा पुन्हा मुंग्या माझे सासरे बसलेले माझ्या डोक्याजवळ, सासू पायाजवळ होती, नवरा पण, माझी जाऊबाई, सगळे, सगळे, सगळे आणि मला शुद्ध आली आणि परत मुंग्या सुरू झाल्या आणि मी सगळ्यांना सांगते की प्लीज मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. म्हणजे मला असं वाटलं की मी गेलेच, मी संपलेच, मी मेले. काहीतरी झालं असेल शरीरात, काहीतरी बिघाड झाला असेल आणि मला तेव्हा कळलं की पुन्हा मुंग्या येतात, पुन्हा मुंग्या येतात आणि मी ओरडते जोरदार की प्लीज मला वाचवा, मला वाचवा, मला मरायचं नाही आणि मग मी पुन्हा बेशुद्ध झाले. आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा 6 दिवसांनी शुद्ध आली मला आणि तेव्हा मी ICUमध्ये होते. आणि ईशान 1.5 महिन्याचा लहान आणि मला तेव्हा मी खूप रडले जेव्हा मला कळलं की मी 6 दिवसानंतर. मग मला झालं की अरे माझं लहान बाळ ते काय करते आता, ते कोणासोबत आहे, ते दूध कसं पिते, कारण की ते आईचं दूध पित होतं तेव्हा. सो मला झालं की तो काय करतोय, कसं करताय तुम्ही, कसं सांभाळताय त्याला. आणि तेव्हा मला बघूही नाही दिलं कारण की ICUमध्ये होते तेव्हा त्याला काही अलाउड नव्हतं आतमध्ये. आणि मग ते खूप रडलं. तेव्हा असे रिपोर्ट्समध्ये तेव्हा कळलं की माझ्या ब्रेनमध्ये क्लॉट्स आहेत रक्ताचे, ब्लडचे. पण मग तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट सुरू होती, तेव्हा डायरेक्टली त्या ब्रेनवर इफेक्ट करणाऱ्या त्या टॅबलेट्स सुरू होत्या. सो मला मध्ये-मध्ये वेड्याचे झटके वगैरे पण सुरू होते. मी वेड्यासारखी मध्येच हसतच बसायचे, मध्येच रडतच बसायचे. म्हणजे ते अगदीच किती माझं वर्षापूर्वीची गोष्ट? ही आत्ता तर ईशान 9 वर्षाचा झाला आहे. 9 वर्षापूर्वीचं आहे हे. येस. तेव्हा झाला नुकताच तेव्हाच झालेला. सो तेव्हापासून माझा नवराच त्याला सांभाळतोय. ते अगदीच महिन्याचा होता तो, तेव्हापासून तोच सांभाळतोय. त्याच्यामुळे आणि कारण की मला शुद्धच नसायची. मी टॅबलेट्स घ्यायचे, झोपून जायचे किंवा मग हसतच बसायचे किंवा रडतच बसायचे. असं काहीतरी वेगळंच. घराच्या बाहेर काही नाही, काही नाही. आणि मग तेव्हा तर मी 90 केजी, 95 केजी होते. तेवढं माझं वजन झालेलं. पण नंतर अगदी 5-6 महिन्यांनी जेव्हा मी हळू-हळू जेव्हा रिकव्हर होत गेले, तेव्हा मग मला असं वाटलं की जरा स्वतःवर काम करावं वगैरे, वगैरे. तरी मला घरातले एकटीला असं बाहेर सोडतच नव्हते. अजूनही म्हणजे स्क्रिप्ट अगदीच मोठेच डायलॉग म्हणजे अगदीच पान-पानभर अगदी 2 पानं, 3 पानं असे पण कधी-कधी येतात. सो मला ते लक्षात ठेवणं जरा कठीण जातं कारण की जरा ब्रेनचा इश्यू असल्यामुळे मला त्या गोष्टी लक्षात राहत नाही. आणि त्याचा दुष्परिणाम मला असं झालाय ना, की मला ईशानचं बालपणच आठवत नाहीये. आई गं! मला काही आठवत नाही. मला कुठल्याच गोष्टी आठवत नाही. मला माझ्या बाबतीतल्या पण बऱ्याच गोष्टी मी विसरून गेले. मला काहीच लक्षात नाहीये. काहीच नाही. ईशानचं बालपण तर मला अजिबातच लक्षात नाहीये. सो त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मला, बालपण की म्हणजे तरी किती वर्ष तू या फेजमध्ये होतीस? तरी मला 3-4 वर्ष लागले कंप्लीट. हो, 3-4 वर्ष मला म्हणजे तो शाळेत सुरू हो, झाला हो, असेल हो, हो. जवळपास. बऱ्याच गोष्टी त्याच पिरियडमध्ये आम्ही 1-2 लग्न अटेंड केलेली. लास्ट टाईम एक माझ्या नवऱ्याचे फ्रेंड्स भेटलेले आणि तेव्हा "अरे तुम्हाला आठवतंय का आमच्या लग्नाला आलेलात तुम्ही?" म्हटलं, "मला नाही आठवत तुमच्या लग्नाला. त्या माणसांनाच मी विसरलेले. मला नाही आठवत तुम्ही कोण आहात." असं झालं. त्याने मला फोटोज दाखवले, "बघा तुम्ही आलेलात. हा व्हिडिओ तुम्ही आलेलात." मला नाही लक्षात. मला असं झालं की ॲटलीस्ट फोटो बघून किंवा व्हिडिओ बघून तरी आपल्याला आठवायला हवं ना, की हां, हां, बरोबर, बरोबर मी आलेले, आलेले. तेही मला आठवत नाहीये. मला कुठल्याच गोष्टी लक्षात नाहीयेत. तो एक जरा प्रॉब्लेम आहे माझ्या डोक्यात. पण आता ते ब्लड क्लॉट्स आणि ते सगळं सॉल्व्ह आता सॉल्व्ह झालं. आता ते क्लिअर आहे. नशीब. पण तरी पण ते ब्रेन जेव्हा हां, अफेक्ट झालाच थोडंफार ना थोडंसं. ते येस. आफ्टर इफेक्ट्स राहणारच हो. आहे. एक अशी सेलिब्रिटी जिच्या वॉर्डरोबवर तुझी नजर आहे. अरे बापरे! अ, मला तमन्ना भाटिया आवडते फार. कारण असं लोक म्हणतात, की मी तिच्यासारखी कधी-कधी दिसत दिसते. नाहीये. सो हां, मला ती आवडते फार. सो तिचे वॉर्डरोब तुला खूप येस, 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 येस. नक्कीच. तुझ्या आयुष्यातील आत्ताची हॉट न्यूज काय आहे? माझ्या आयुष्यातली आत्ताची. आत्ताची हॉट न्यूज. आत्ता सध्या तरी मी जी मालिका करतीये,
त्याच्यात जे मी कॅरेक्टर करते ते माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे, कारण की आतापर्यंत खलनायिका तर मी केल्याच आहेत. पण आता अबोली या मालिकेमध्ये मी इन्स्पेक्टर करते, जी खूपच क्रूर आहे, करप्ट इन्स्पेक्टर आहे. आणि त्याच्यामुळे ते करताना मला खूप मजा येते. त्याच्या आता सध्या ट्रेंडिंग माझ्या आयुष्यात तेच सुरू आहे. Dashing. येस. आणि जे मला करायला फार आवडतं. म्हणजे सगळ्यांवर आरेरावी करणं, जे मी खऱ्या आयुष्यात नाही करू शकत. जे खऱ्या आयुष्यात नाही करू शकत, ते मी या मालिकेच्या माध्यमातून करते. बरं, जान्हवी, अनडाउटेडली तू सुंदर आहेस आणि देखणी आहेस आणि तुझी स्किन हेअर छान आहे. सो आपल्या सगळ्या त्या प्रेक्षकांसाठी हा एक प्रश्न, व्हॉट इज युअर मॉर्निंग स्किन केअर रुटीन? अरे बापरे! स्किन केअर रुटीन विचारशील मला तर मी स्किनला काहीच करत नाही. हां, हां, काहीच नाही. नो फेशियल, ना कधी मी ब्लीच केलंय. मी स्किनला काही लावलंच नाहीये. म्हणजे सिरम्स लावणं किंवा मॉइश्चरायझर, विटॅमिन सी, हे जे काय हल्लीचे ट्रेंड्स आहेत ते कधी फॉलो करतेस का? काहीच नाही. नाही, मी सनस्क्रीन पण नाही लावत. मी काहीच नाही लावत. फेस वॉश? हा फेस ऑब्व्हियसली. मला सगळेच असे वेगळे सरप्राईजिंग आन्सर्स मिळतात म्हणून नाही, 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 नाही. विचारलं. ऑब्व्हियसली नॉर्मल ते पण साबण म्हणजे काही प्रथाच आहे आपली लहानपणापासूनची. काहीतरी चेहऱ्याला लावायला पाहिजे. ते नॉर्मल फेस वॉश. तो पण डर्मॅटनी दिलेला आहे तेवढंच. अच्छा, बाकी काहीच नाही. मी मॉइश्चरायझर पण फार कमी लावते. क्या बात आहे. आणि नाईट केअर स्किन रुटीन असं काही आहे का तुझं? काही नाही. शूट झाल्यानंतर मी घरी येऊन मेकअप काढते. ना मी काही असतं ना काय काय क्लिन्झर वगैरे वगैरे काही नाहीये माझ्याकडे. काही नाहीये. नाही. बेबी ऑइल घ्यायचं, पुसायचं, टिश्यूने झालं, संपलं एवढंच. काहीच नाही मी करत स्किनसाठी. बरं, मला सांग, तुझा महिन्याचा खर्च किती आहे? स्किनचं आता मी तुला म्हटलं. अजून एक गोष्ट आहे पण जी मी मॉर्निंगला करते, ती मी पण स्किनला लावत नाही, पण मी ग्लुटाथिऑन ते पिते. ओके. ते कंपल्सरी पिते, की हेल्दी स्किनसाठी किंवा ग्लो येण्यासाठी. सो मला बाकी काही लावायला मिळत नाही. पण त्या ग्लुटाथिऑनचाच जास्त खर्च आहे ॲक्च्युली. जवळजवळ तो एक 30-35 हजार महिन्याचा. महिन्याचा स्किनचा, डर्मॅटचाच. बरं, एक वेगळा प्रश्न. आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र हा एक असा राज्य आहे की जो आपल्या भारतात मला वाटतं डेव्हलपमेंटच्या बाबतीत खूप पुढे आहे महाराष्ट्र. तर एक मागणं आपल्या मुख्यमंत्र्यांकडून काय असेल? मुख्यमंत्र्यांकडे माझं एकमेव मागणं आहे, जे आत्ता सगळ्यांना ज्या गोष्टीचा खूप त्रास होतोय, ते म्हणजे रस्ते. महाराष्ट्रातले रस्ते. मुळात मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय. मी आता जसं तुला म्हटलं, की मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतीये गं. तर मला बाहेरच्या गावा ठिकाणी रस्ते चांगले आहेत. पण आपण जिथे राहतोय मुंबईत, मेन मुंबई यार आपली, मुंबईतले रस्ते म्हणजे एक रस्ता धड नाहीये. सगळ्या गाडींची सस्पेन्शनची वाट लागली आहे पूर्ण. आणि त्या दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडे खोदून ठेवलंय. आताही बघतोय आपण मुंबईत, तू कुठेही जा, सगळे रस्ते खोदून ठेवलेत. मला रहस्यच कळत नाही की तुम्ही का खोदताय रस्ते. ठीक आहे, तुमचं काही असेल, कामं असतील, पण ते तुम्ही डे नाईट करा आणि आवरा ना. एक तर मुंबईत आपल्याला ट्रॅफिक किती असते, एक तर आपल्याला उशीर झालेला असतो, आपल्याला ऑन टाईम पोहोचायचं असतं, सेटवर जायचं असतं. कधी कधी आपण बघायला गेलो तर 20 मिनिटात पण पोचतो, पण कधी कधी 2 तास पण लागतात. तर याचा अंदाज येत नाही, कामं थांबली जातात. आणि मुंबईतलं सगळ्यांचं जीवन तर तुला माहिती आहे धावपळीचं आहे. सो आपल्या खूप महत्वाचा पार्ट आहे म्हणजे रस्ते, ट्रॅव्हल. करेक्ट, करेक्ट. आणि मी त्या ट्रेननी किंवा बाय मेट्रो वगैरे मी तसं ट्रॅव्हल करत नाही, बाय रोड ट्रॅव्हल करते. सो रस्ते चांगलं असणं खूप जास्त गरजेचं आहे. मुंबईतले रस्ते आणि ट्रॅफिकचं पण आयुष्यात काहीतरी भरायला हवं रे. अगं कधीही जा तू, मुंबईत ट्रॅफिक असतंच. का असतं? काही जे ब्रिज बांधले गेले तेही चुकीचे आहेत असं मला कधी कधी वाटतं, की ते ब्रिज संपतात सिग्नलला कसा काय ब्रिज संपू शकतो तुमचा? ब्रिज उतरून तुम्हाला सिग्नललाच थांबायचं, हे कसं असू शकतं ना? करेक्ट. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो मला मुख्यमंत्र्यांकडे प्लीज हे मागणं आहे, की रस्त्यांचं काहीतरी करा, म्हणजे सगळी कामं वेळेत होतील. करेक्ट. जान्हवी फिट राहण्यासाठी काय करते? जसं मी तुला आधी मगाशी म्हटलं, की मी 95 kg वगैरे होते. सो तेव्हा तर मी खूप योगा करायचे. योगा, पॉवर योगा, झुंबा, ॲरोबिक्स त्यावेळी. मग तेव्हा मी स्लिम झाले. पण मग त्याच्यानंतर आता मी जिम खूप करते.
आणि आता बिझी स्केड्यूलमुळे मला तेही करता येत नाहीये. सो मग डाएटवर 7 नंतर काहीही खायचं नाही. हो, बेस्ट. संध्याकाळी 7 नंतर मी काही खात नाही. सो आता तर मी डाएटवरच करते. बाकी मग मला जिम आवडते करायला. नाईस. पण मग जान्हवी, खूप तमाम महिलांना हा प्रश्न पडला असेल तुझा, की 90 केजीजपासून आत्तापर्यंतचा प्रवास, 50 पर्यंतचा प्रवास म्हणजे जवळपास 40 किलो तू कमी केलंस. हो, हो. तर हे तू कसं केलंस? ह्याला किती दिवस लागले आणि ह्याची प्रोसेस कशी होती? कारण हल्ली असं होतं ना, की वजन कमी करायचं आहे, मग एका महिन्यातच कमी करतात आणि मग त्याचे आफ्टर इफेक्ट्स पण एक वेगळे असतात. right. तर त्यासाठी एक काही तुझ्याकडून? लगेच तर ते शक्य नव्हतं. मला अगदीच 5-6 महिने गेले त्या गोष्टीला कमी करायला. जेवणावर कंट्रोल पहिली गोष्ट म्हणजे. कारण की मी म्हटलं जेव्हा ईशान नुकताच झालेला आणि मी घरातच होते त्याच्यामुळे त्याला हेल्दी तो राहण्यासाठी, कारण की तो दूध पित होता. करेक्ट. तर तो हेल्दी राहून मी ह्याचं खातीये सगळं तुपाचं. बरोबर. तर त्याच्यामुळे ते थोडं कमी केलं आणि जेवणावर कंट्रोल. परत तेव्हाच मी जिम सुरू केली आणि सकाळी उठून गरम पाणी त्यात लिंबू पिळून, लिंबू आणि ते नॉर्मल आहे सगळेच करतात. सो ते खूप केलं. पण नंतर मी अति लिंबूचं सेवन जास्त केलं. अच्छा. लिंबू हो. म्हणजे अगदी 7-8 लिंबू उकळवून घ्यायचे. मग त्याचं ते पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं. मग दिवसभर अख्खा पूर्ण दिवस ते पाणी पीत राहायचं, पीत राहायचं, पीत राहायचं. असं करून मी खूप कमी केलं. मग योगा, झुंबा, एरोबिक्स, डान्सर तर मी होते पहिल्यापासून. मग ते जरा डान्सचं थोडंसं सुरू केलं. जिम केलं. मग हळू ते आलं जरा शेपमध्ये सगळं. सो म्हणजे साधारण एक 6 महिने तुला गेले. 6 महिने गेले मला. 6-7 महिने गेले त्यात. नाईस. येस.